आणि आता बातमी नाशिकमधूनच दुप्पट सोन्याच्या मोहापोटी कित्येक तोळे सोनं गमावण्याची वेळ एका माजी महापौरांच्या कुटुंबावर आली। नाशिकमधील या कथित कोट्यवधींच्या फसवणुकीनं चांगलीच खळबळ उडाली आहे। विश्वासाच्या नात्यामधूनच हा गंडा घातल्याचा आरोप करण्यात येतोय। काय आहे संपूर्ण प्रकरण पाहूया। नाशिकच्या माजी महापौरांना कोट्यवधींचा गंडा, 200 तोळे सोनं डबल करून देण्याचा आमिष। दुप्पट सोनं सोडाच, दिलेलं सोनंही मिळालं नाही। घरातील सोनं दुप्पट करून देतो अशा आमिषाला बळी पडल्यानं नाशिकचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्या कुटुंबाची तब्बल 200 तोळ सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक झाली आहे। एका सराफा व्यावसायिकानं दागिने दामदुप्पट करून देण्याचा आमिष दाखवून त्यांना कोट्यवधींचा गंडा घातलाय। 2 वर्षापूर्वी माजी महापौर अशोक मुर्तडक यांची संशयित योगेश बाळकृष्ण दाभाडे याच्याशी ओळख झाली। त्यानंतर संशयित दाभाडे याचं मुर्तडक कुटुंबाशी घनिष्ठ संबंध निर्माण झाले। त्यानं घरातील महिलांचा विश्वास संपादन करून सोनं दुप्पट करून देतो असं आमिष दाखवलं। मुर्तडक यांच्या आई दुर्गाबाई मुर्तडक आणि मावशी विठाबाई धात्रक यांनी त्यांच्या निधनापूर्वी स्त्रीधनातील जुने दागिने कुटुंबातील महिलांना वाटून दिले। त्यामध्ये पत्नी आशा मुर्तडक यांना 100 तोळे, मुलगी रोशनी हिला 50 तोळे आणि सून पूजा मुर्तडक यांना 50 तोळे असं एकूण 200 तोळे सोन्याचे दागिने मिळाले होते। हे सर्व सोनं दुप्पट करून देण्याचा आमिष दाखवून दाभाडेनं घरातील महिलांकडून सोनं ताब्यात घेतलं। घरातील महिलांचा विश्वास संपादन करत नाशिकचे महापौर अशोक मुर्तडक यांच्यासोबत घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे। 200 तोळे सोनं दुप्पटीचं आमिष देण्यात आलं होतं, मात्र दुप्पट तर सोडाच, मात्र त्यांचं मूळ सोनं देखील गेल्या 1.5 वर्षापासून परत देण्यात आलेलं नाही। सोनं ताब्यात घेतल्यानंतर संशयितांना अनेक महिने कोणतीही हालचाल केली नाही। महिलांनी हा प्रकार अशोक मुर्तडक यांच्या निदर्शनास आणून दिला। त्यांनी दाभाडे यांच्याकडे मूळ सोनं परत मागितलं, मात्र सतत कारण सांगून त्यानं वेळकाढूपणा केला। 1.5 वर्षांनंतरही सोनं परत मिळत नसल्यानं अखेर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। आपण जर बघितलं तर मी आता त्याच परिसरामध्ये आहे। याच परिसरामध्ये या सराफाचं दुकान होतं, मात्र गेल्या 8 ते 9 महिन्यापासून संबंधित सराफाने हे दुकान बंद करून पळ काढल्याचा आरोप हा केला जात आहे। आणि एकंदरीतच जर आपण बघितलं तर नाशिकचे माजी महापौर असलेले अशोक मुर्तडक यांची एका सराफ व्यावसायिकांनी तब्बल 200 तोळे सोन्याला फसवणूक केल्याची बाब ही समोर आलेली होती। आणि या संपूर्ण प्रकरणानंतर नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये या संपूर्ण प्रकरणाचा हा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। आणि गुन्हा दाखल केल्यानंतर पंचवटी पोलीस आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास करताना आपल्याला दिसून येत आहेत। राहुल वाघ, NDTV मराठी, नाशिक।